सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती माननीय धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी बुधवारी रात्री पंतप्रधान भारताचे नरेंद्रजी मोदी हे गणेशाच्या आरतीसाठी गेले आणि जणू भारत पाकिस्तानची बैठक झाल्यासारखं भारतातल्या विरोधी पक्षांनी गोंधळ घालायला चालू केला आहे। न्यायमूर्तीच्या वैयक्तिक हक्कावर ही गदा आणली चालली आहे। त्यांच्यावर एक प्रेशर बिल्टअप करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून आणि काही ठराविक विरोधकाकडून केला जातो आहे। आपल्या भारतामध्ये आपण जसं सर्वधर्मसमभाव वगैरे मानतो तसं मागं मनमोहन सिंग पंतप्रधान असताना इफ्तार पार्टीला त्यांनी सगळ्यांना निमंत्रित केलं। तत्कालीन पीएम मनमोहन सिंह ने अपने घर पर इफ्तार पार्टी दी थी। निमंत्रित केल्यानंतर देश चालवणारी ही सगळी प्रमुख मंडळी, मग ते प्रशासनातली असो, शासनातली असो, न्याय विभागातली असो, तर ते कुठं जर एकत्र भेटली तर त्याच्यामुळं त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे एक प्रकारे न्यायालयाचाच तो अनादर केल्यासारखं आहे। त्या माणसाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उमटल्यासारखं आहे। चंद्रचूड यांच्या घरी गणेशाच्या आरतीसाठी मोदी गेल्यानंतर काही लोकांनी असे प्रश्न उपस्थित केलेत की हे शोभलं का, हे प्रोटोकॉलमध्ये बसतं आहे का। जे सर व्यंकटचलय्या न्यायमूर्ती असताना त्यांनी काही आदर्श आचारसंहिता घातलेली आहे। अर्थात ती आचारसंहिता जरी असली तरी काळानुसार माणसं एकमेकांना भेटत राहतात आणि मग न्यायमूर्ती कुणाच्या तरी घरी गेले किंवा कुणी न्यायमूर्तीच्या घरी गेलं म्हणून आचारसंहितेचा भंग झाला असं जर कुणी म्हणत असेल तर देश चालवणारे माननीय न्यायमूर्ती, माननीय पंतप्रधान आणि देशाची न्यायव्यवस्था चालवणारे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती यांची भेट कधीच होऊ नये का, झाली तर ती अनौपचारिकच झाली पाहिजे का। तर तुम्ही जेव्हा खुर्चीवर असता तेव्हा खुर्चीवर तुम्ही त्या पदावर अधिष्ठित असताना त्या पदाचे सगळे नियम तुम्हाला लागू असतात। परंतु वैयक्तिक जीवनामध्ये मी कुणाला नमस्कार करायचं, मी कुणाच्या घरी जेवायला गेलो, अर्थात न्यायमूर्तींना ही एक चांगली सोय आहे की फारच कोणी जवळची माणसं जर आली तर त्यांच्या केसेस नॉट बिफोर मी करून ही केस माझ्यासमोर नको, कारण की ज्यांची केस आहे त्यांचा माझा कुठंतरी नाते आहेत, संबंध आहेत, ओळख आहे, किंवा मी पूर्वी कोर्टात काम करत असताना, वकिली करत असताना हे माझे पूर्वीचे क्लायंट होते, तर असा अधिकार त्यांना असतो। परंतु मी तर ठामपणानं असं म्हणेन की एकदा न्यायमूर्ती म्हणून नेमल्यानंतर त्यांच्या विश्वासार्हतेला कधीच कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करता कामा नये। हसणं, खेळणं किंवा बोलणं, एखाद्या सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहणं, सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित राहणं, याच्यासाठी एवढा वाद घालण्याचं कारण आहे मोदी विरोधकांनी सुप्रीम कोर्टाला सुद्धा सोडलं नाही, हाच यातून अर्थ आहे। हे भाजपचा आणि मोदींचा विरोध करणं हा विरोधकांचा विषय असू शकतो, परंतु मोदी कुठं गेले तर मोदींनी त्यांच्या आईला भेटले की ते नाटक करतात। मोदी गणेशाच्या आरतीला गेले तर आरतीला तिथंच का गेले आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीच्याच घरी का गेले, आणि मग न्यायमूर्तीकडं नोव्हेंबरला ते रिटायर होणार आहेत आणि नोव्हेंबरला रिटायर झाल्यानंतर त्यांच्याकडे एवढे मॅटर आहेत आणि त्या मॅटरमध्ये आता ते नॉट बिफोर मी करणार आहेत का, अशा पद्धतीची काही प्रश्न वृत्तपत्रात मोठमोठ्या बातम्या आल्या आणि म्हणजे अगदी गणेश दर्शन वादात सापडलं आणि सरन्यायाधीशाच्या निवासस्थानी पंतप्रधान उपस्थितीचा वाद निर्माण झाला। अशा स्वरूपाच्या ज्या म्हणजे विरोधकांनी प्रश्न उपस्थित करायचे, मग मोदी समर्थकांनी सांगायचं की बघा मनमोहन सिंग असताना इफ्तार पार्टीला मागचे सरन्यायाधीश आले होते, मग ह्यांनी ही बाजू घ्यायची। म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट राजकारणापाशी नेऊन ठेवताय आणि राजकारणामध्ये असं गणपती असेल किंवा तुमच्या गौरी गणपतीचे विषय असतील किंवा दिवाळी, दसरा, तर असे सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव आहेत आणि भारतामधले 100 कोटी हिंदू बांधव म्हणजे जे गणपतीला मानतात ते सगळे, समजा गणेशाची मूर्ती प्रत्येकाच्या घरी ह्या काळामध्ये 10 दिवस असते, प्रत्येकजण आरती करतो, ते एक सांस्कृतिक उत्सव आहे एकमेकाला भेटण्याचा। जसं इफ्तार पार्टीला आपण म्हणतो की इफ्तार पार्टीच्या निमित्तानं शेकडो लोक एकमेकाला भेटतात, गळाभेट करतात, एकत्र काही स्नेहभोजन किंवा अल्पोपहार करतात आणि जातात। तर त्याच्यामध्ये मागं पंतप्रधानाच्या निवासस्थानी सुप्रीम कोर्टाचे जज आले, इथं किमान सुप्रीम कोर्टाचे जज प्राईम मिनिस्टरकडे नाही गेले, पंतप्रधान त्यांच्या घरी आले। माझ्या माहितीप्रमाणे आणीबाणी जेव्हा जाहीर झाली तेव्हा इंदिराजीसुद्धा
सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीला एकदा भेटलेले आहेत घरी जाऊन, आणि मग त्यांनी न्यायमूर्तीला कल्पना देऊन त्यांनी आणीबाणी जाहीर केली अशी चर्चा असते त्या काळामध्ये. ज्या जुने लोक आहेत त्यांना हे माहिती आहे की इंदिराजीसुद्धा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीला आणीबाणी जाहीर करण्यापूर्वी एकदा भेटलेले आहेत. म्हणजे आपण देशाच्या प्रमुख ज्या व्यवस्था आहेत त्याच्यामध्ये न्यायव्यवस्था आहे, शासन व्यवस्था आहे, प्रशासन व्यवस्था आहे, आणि मग सैनिकाचे जे कुणी प्रमुख, लष्कर प्रमुख वगैरे असतात, ते हे कुणी कुठं भेटले. म्हणजे भारतामध्ये सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीच्या घरी भारताचे पंतप्रधान गेले आणि त्यांच्या घरी जाऊन काय केलं तर गणपतीची आरती केली. तर कुणी कुणाच्या लग्नात गेलं तर तुम्ही जर अशी चर्चा करत असाल तर तुम्हाला खरं म्हणजे न्यायालयाचा अपमान केला म्हणून सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीने अशा विरोध करणाऱ्या लोकांच्यावर न्यायालयाचा अपमान केल्याचं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल केला पाहिजे. माझं असं स्पष्ट मत आहे की न्यायमूर्ती, सुप्रीम कोर्टाचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्या घरी गणपतीच्या आरतीला जाणं आणि ते अविश्वास करणं, त्यांच्यावर अविश्वास करण्याचा हा प्रकार आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीचं कंटेम्प्ट केल्याचे दावे यांच्यावर दाखल व्हावेत अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे. आणि मुळामध्ये हे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं भारतामध्ये बंद झालं पाहिजे, हेही या निमित्तानं मी सांगू इच्छितो. कारण लोकांना राजकारण आणि इतर विषय हे वेगळे वेगळे ठेवण्याची आत्तापर्यंत आपल्या देशाची परंपरा होती. आणि मागच्या 10-15 वर्षामध्ये जेव्हा यांच्या विरोधकांच्या लक्षात आलं आहे की हे सरकार काही जात नाही आहेत, हे लोक काही पडत नाही आहेत, आणि सत्ताधाऱ्यांच्या लक्षात हे आलं आहे की विरोधक काही केलं तर आपल्याला नावच ठेवणार आहेत, आणि त्यामुळं दोघांच्यामध्ये एक प्रकारचं उन्मत्तपणा आल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. म्हणजे हेही कधी नियमानंच वागतील अशी खात्री नाही, आणि विरोधक तर प्रत्येक गोष्टीमध्ये टपून बसलेले आहेत. म्हणजे आत्ता अगदी काँग्रेसचे नेते आणि आता सध्या भारतातल्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते परदेशात जाऊन संघावर टीका करतायत, परदेशात जाऊन काहीतरी भारतातल्या बेरोजगारीवर टीका करतायत, भारतामध्ये सगळं चायना मेड आहे म्हणून सांगतायत. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला भारताची बदनामी परदेशात जाऊन केलेली चालते, पण भारतातली 2 प्रमुख व्यक्ती कुठल्या तरी निमित्तानं जरी एकत्र आली तर तुम्ही त्यांच्यावर शंका घेताय. हे संपूर्ण प्रकरण कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये येत आहे असं माझं मत आहे. आणि हा व्हिडिओ जर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीपर्यंत गेला तर त्यांनी सरळ माझं हे अर्ज समजून, माझं हे तोंडी निवेदन समजून या लोकांवर कंटेम्प्ट करून त्यांच्यावर अविश्वास दाखवणाऱ्या लोकांना सरळ सरळ कंटेम्प्टची नोटीस पाठवली पाहिजे. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या, आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.